नमस्कार. हेल्थ गप्पामध्ये आपले स्वागत आहे. आरोग्याशी संबंधित अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. आज आपण एका खूप कॉमन पण तितक्याच महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. आपले ओठ काळे का पडतात? हा प्रश्न खूप जणांना पडतो नाही का, की अरे आपण तर सिगारेट वगैरे काही पित नाही, मग आपले सुंदर गुलाबी ओठ हळूहळू काळवंडायला का लागतात? ही खरंच एक कॉमन समस्या आहे आणि यामागे अशी काही कारणं असू शकतात ज्याचा आपण विचारही केला नसेल. चला तर मग बघूया काय आहेत ती कारणं. एक गोष्ट लक्षात घ्या, ओठांचा रंग बदलणं हे फक्त दिसायला कसं दिसतंय एवढ्यापुरता मर्यादित नाहीये. खरं तर हे आपल्या शरीराचं एक सिग्नल असू शकतं. म्हणजे कदाचित शरीरात कोणत्यातरी विटामिनची कमतरता असेल किंवा एखादी ॲलर्जी त्रास देत असेल. म्हणूनच या गोष्टीकडे अजिबात दुर्लक्ष करून चालणार नाही. मग नक्की काय कारणं आहेत यामागे? चला एक एक करून सगळी मुख्य कारणं समजून घेऊया. ओके, सगळ्यात पहिलं आणि सगळ्यात कॉमन कारण म्हणजे अर्थातच स्मोकिंग. सिगारेटमधलं जे निकोटीन असतं ना आणि जी उष्णता असते त्यामुळं काय होतं की आपल्या ओठांमधलं मेलॅनिन वाढायला लागतं. मेलॅनिन म्हणजे काय तर त्वचेला रंग देणारा घटक, आणि हे वाढल्यामुळे ओठ काळे पडतात. याला मेडिकल भाषेत स्मोकर्स मेलॅनोसिस असंही म्हणतात. आता पुढचं कारण ऐकून कदाचित अनेकांना धक्का बसेल, पण हो, चहा आणि कॉफी. जर तुम्ही खूप जास्त चहा किंवा कॉफी पीत असाल तर तेही ओठ काळे पडण्याचा एक कारण असू शकतं. यातल्या कॅफिनमुळे होतं काय की हळूहळू आपल्या ओठांचा जो नैसर्गिक रंग आहे तो फिका पडायला लागतो. आणखी एक महत्त्वाचं कारण, विशेषतः महिलांसाठी, ते म्हणजे स्वस्थ किंवा कमी क्वालिटीची लिपस्टिक वापरणं. अशा प्रोडक्ट्समध्ये जे केमिकल्स असतात ते आपल्या ओठांच्या नाजूक त्वचेसाठी अजिबात चांगले नसतात. ते त्वचेला डॅमेज करतात आणि त्यामुळे पिगमेंटेशन म्हणजे काळेपणा वाढतो. हे तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की पाणी पिणं किती गरजेचं आहे, नाही का? पण तरीही आपण विसरतो. आणि जेव्हा आपण पुरेसं पाणी पित नाही तेव्हा शरीर डिहायड्रेट होतं. याचा सगळ्यात पहिला आणि लगेच दिसणारा परिणाम होतो तो आपल्या ओठांवर. ते कोरडे पडतात, फाटतात आणि काळवंड्याला लागतात. आता हे एक मेडिकल कारण आहे. जर तुमच्या शरीरात व्हिटॅमिन B12ची कमतरता असेल तर त्याचाही परिणाम ओठांवर दिसू शकतो. या कमतरतेमुळे अनेकदा अशक्तपणा येतो आणि ओठांवर काळे डाग किंवा पिगमेंटेशन दिसायला लागतं. त्यामुळे हे खूप महत्त्वाचं लक्षण आहे ज्याकडे लक्ष द्यायला हवं. बरं, ही झाली कारणं. पण याबद्दल ना काही गैरसमजसुद्धा आहेत. चला तर त्यामागचं खरं सत्य काय आहे ते पण बघूया. सगळ्यात मोठा गैरसमज म्हणजे फक्त सिगारेट पिणाऱ्यांचेच ओठ काळे पडतात. पण असं अजिबात नाहीये. हे पूर्णपणे चुकीचं आहे. खूप वेळ उन्हात फिरल्यामुळे सुद्धा ओठांवर टॅनिंग होतं. इतकंच नाही तर काही वेळेला हे आनुवंशिकसुद्धा असू शकतं. त्यामुळे कारणं अनेक आहेत. आणखी एक फेमस गैरसमज म्हणजे ओठांवर लिंबू घासलं की ते गुलाबी होतात. आता हे खरं आहे की लिंबामध्ये ब्लीचिंग प्रॉपर्टीज असतात, पण नुसतं लिंबू थेट ओठांवर लावलं ना तर ते ओठांना खूप जास्त कोरडं करू शकतं. म्हणून जर लिंबाचा रस वापरायचाच असेल तर तो नेहमी थोडंसं तूप किंवा मध यात मिक्स करून लावावा. त्याने फायदा होईल. चला तर मग आता यावर काही सोपे आणि एकदम इफेक्टिव्ह घरगुती उपाय बघूया जे कोणीही सहज करू शकतं. हे 4 उपाय तुम्ही नक्की ट्राय करून बघू शकता. नंबर 1, साजूक तूप. रात्री झोपताना ओठांना तूप लावलं तर ते मस्त मॉइश्चराइज होतात. दुसरा, साखर आणि मधाचा स्क्रब. याने काय होतं की ओठांवरची डेड स्किन निघून जाते. तिसरं, बीटचा रस. बीटचा रस लावल्याने ओठांना एक नैसर्गिक गुलाबी रंग येतो. आणि चौथं, सगळ्यात सोपं आणि महत्त्वाचं, दिवसभरात भरपूर पाणी प्या. शरीर हायड्रेटेड राहिलं की ओठ आपोआपच चांगले राहतात. आणि आता ह्या सगळ्या चर्चेतला सर्वात महत्त्वाचा सल्ला जो तुम्ही कधीच विसरायला नको. तर मुद्दा असा आहे की आपले ओठ हे आपल्या आरोग्याचा आरसा आहेत. त्यांच्या रंगात होणारा बदल हे फक्त सौंदर्याचं प्रकरण नाहीये. याकडे एक संधी म्हणून बघा. स्वतःच्या जीवनशैलीकडे, आपल्या आरोग्याकडे लक्ष देण्याची ही एक संधी आहे. आणि जाता जाता एक महत्त्वाची सूचना. या व्हिडिओमधील माहिती केवळ शैक्षणिक हेतूंसाठी आहे. हा वैद्यकीय सल्ल्याला पर्याय नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.